नमस्कार, मी माहिती अधिकार कार्यकर्ता अजय संजय पार्टे, राहणार गोडोली सातारा। गोडोली गावातील महादेव भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, जे आमच्या गावातील प्रशस्त असं मोठं ट्रस्ट आहे, या ट्रस्टबद्दल भरपूर तक्रारी अर्ज आपण बघत आहात। यामध्ये बेकायदेशीर विश्वस्त, बेकायदेशीर सभासद नोंदणी झालेले आहेत, बेकायदेशीर ग्रामसभा होत आहेत, बेकायदेशीर वार्षिक सभा होत आहेत। या ट्रस्टचा आजपर्यंत निवडणूक प्रक्रिया कधी लागलेली नाही आहे। या निवडणूक प्रक्रियेनं न लागल्या कारणानं गावातील देणगीदार व ग्रामस्थ यांना मंदिर जीर्णोद्धारासाठी अनेकांकडून वर्गणी गोळा करून लोकांची फसवणूक पिळवणूक केलेली दिसून येते। यामध्ये काही विश्वस्त स्वतःला समजत आहेत, पण ते खरोखर विश्वस्त आहेत का, खरोखर सभासद आहेत का, याची मागणी आम्ही धर्मादायुक्त कार्यालय यांच्याकडे केली असता आमच्या निष्कर्षात असं आलं की सदर ट्रस्टीमध्ये जे असणारे अधिकृत विश्वस्त आहेत त्यांची बॉडी जी आहे, या बॉडीमध्ये एकूण सभासद किती आहेत याबाबतचा खुलासा आम्ही यांच्याकडून घेतल्यानंतर आम्हाला सर्व वस्तुस्थिती समजलेली आहे। पण जे कोणी स्वतःला विश्वस्त, स्वतःला अधिकृत सभासद आज समजत आहेत, त्यांचे गैरसमज हे लवकरच दूर करण्यात येतील, यासाठी आमची धर्मादायुक्त यांच्याकडे मागणी चालूच आहे। तसेच उद्या जी 8 तारखेला ग्रामसभा वार्षिक सभा होणार आहे, या सभेमध्ये संबंधित फक्त आणि फक्त अधिकृत विश्वस्त आणि अधिकृत उमेदवार यांच्याच संगणमताने जे निर्णय घेतले जातील, याच निर्णयावरती आयुक्त जे काय असतील ते ठराव मंजूर करतील असं आम्हाला आयुक्तांनी आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळं वंश परंपरेनं कोणाला वारसा हक्कानं किंवा आपण मालकी हक्कानं कोणाला त्या ठिकाणी मागण्या करत आहेत जे कोण लोक, त्या लोकांच्या मागण्या ह्या मला तर वाटत नाही की मान्य होतील। गावातील नागरिक आणि ग्रामस्थ हे फक्त देणगीदार म्हणून त्यांचा तुम्ही वापर करू नका, हे सर्व सभासद म्हणून तुम्ही नोंदणी करा आणि अधिकृत सभासद। गावचा विकास करायचा असेल तुम्हाला तर तुम्ही हे आपापसातलं राजकारण मिटवून गटतट न बाळगता यामध्ये एक निष्पक्ष चौकशी करण्यासाठी आम्ही धर्मादायुक्तांकडे मागणी केलेली आहे आणि या मागणीचा विचार नक्कीच धर्मादायुक्त करतील। उद्याच्या ग्रामसभेला वार्षिक सभेला जे जर समजा बेकायदेशीर सदस्य, बेकायदेशीर विश्वस्त जर सभेसाठी हजर राहणार असतील तर माझी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण सर्वांनी सुद्धा या सभेमध्ये सहभागी व्हावं आणि जो कोणी असे प्रकार करत आहे, अपप्रहार करत आहेत, अशा लोकांना आळा बसवायचं काम हे ग्रामस्थांनी करावं। आणि आम्ही अशा प्रकारे निवेदन सुद्धा इथं धर्मादायुक्तांना केलेलं आहे आणि निश्चितच याच्यावरती कारवाई होईल। धन्यवाद।